मस्त अशी संडे स्पेशल चमचमीत मिसळ रेसिपी बनवली आहे। तर नमस्कार, स्वागत आहे तुमचे खमंग रेसिपीज कट्टा या चॅनलवर। मी प्रतिभा तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते। तर आज आपण पाहणार आहोत अगदी मस्त चमचमीत अशी मिसळ रेसिपी। तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर मी इथं पाव किलो मटकी घेतली आहे। मटकी स्वच्छ धुवून घेतली आहे। कुकरमध्ये एक पळी तेल घातलं आहे। अर्धा चमचा जिरे, अर्धा चमचा मोहरी घातली। एक कांदा बारीक चिरून घातला आहे। कांदा छान असा गुलाबी रंगावर परतून घ्यायचा आहे। आता त्यात घातली पाव चमचा हळद। मटकी घालून घेऊया आणि फुल फ्लेमवर 1 मिनिटभर मटकी परतून घेऊया। चवीनुसार मीठ घातलंय। छान मिक्स झाल्यानंतर आता यात पाणी घालते आणि कुकरचं झाकण बंद करून घेऊया। एक शिट्टी काढून घ्यायची आहे। इथं बघा पॅनमध्ये एक मसाला विलायची, 2 हिरव्या विलायच्या, 1 इंच दालचिनी, 1 स्टार फूल, 2 लवंगा, 4 मिऱ्या, हे सगळे आपल्याला गरम तव्यात परतून घ्यायचे। 2 चमचे धने घातलेत, 1 चमचा जिरं घातलंय, 1 चमचा बडीशेप घालायची आणि आता सुके मसाले हे आपल्याला भाजून घ्यायचे। तर 1 मिनिटभर आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे छान असं। ह्याचा फ्लेवर खूप छान येतो रश्श्यात। तर तुम्ही इथं बघू शकता हा मसाला भाजून झाला आहे। आता थंड होण्यास एका डिशमध्ये काढून घेते। आता भाजून घ्यायचं आहे आपल्याला खोबरं। त्यासाठी थोडे खोबऱ्याचे काप मी इथं घेतलेत। थोड्या तेलात आपल्याला लालसर रंगावर भाजून घ्यायचं आहे आणि हे सुद्धा मी एका डिशमध्ये काढून घेते। इथं मी 3 कांदे उभे चिरून घेतलेत। कांदासुद्धा आपल्याला तेलात छान असा परतून घ्यायचा आहे लालसर रंगावर। तर फुल फ्लेमवरच मी हे परतून घेणार आहे। तर हा आपल्याला मिसळचा मसाला करायचा आहे, त्यासाठी मी इथं कांदा भाजून घेते। आता यात घालायचं आहे आपल्याला टोमॅटो। तर एक मोठा टोमॅटो मी चिरून घेतला होता उभाच, 12 ते 15 लसणाच्या पाकळ्या, 1 इंच आलं। अशा पद्धतीने आपल्याला हा मसाला छान भाजून घ्यायचा आहे। तर तुम्ही इथं बघू शकता रंग बदलेस्तोवर आपण हे भाजून घेतले। मिक्सरच्या भांड्यात खडे मसाले वाटून घ्यायचे, ते इथं वाटून झाले। आता खोबरंसुद्धा त्याबरोबर वाटून घ्यायचं आहे। तर छान इथं पावडर तयार झाली आहे आणि त्याचबरोबर आता हा कांदा टोमॅटोचं जे आपण भाजलेलं होतं ते सुद्धा मी पाणी घालून वाटून घेतले। इथं कुकरसुद्धा आपला झाला आहे। तर तुम्ही इथं बघू शकता मटकी पण शिजली आहे। कढई ठेवली आहे, एक 5 ते 6 पळ्या तेल घालायचं आहे। त्यात हा मसाला घातला आहे। मसाला छान परतून घ्यायचा आहे। आता यात घालायची आपल्याला 8 ते 10 कढीपत्त्याची पानं। छान परतून घ्यायचे। आता यात काही सुके मसाले घालायचे। तर थोडासा हिंग घातला आहे, पाव चमचा, छोटा पाव चमचा हळद घातली आहे, 1 चमचा धना पावडर घातली आहे, 1.5 चमचा मी काश्मीरी लाल मिरची पावडर घातली आहे आणि 2 चमचे कांदा लसूण मसाला घातला आहे, चवीनुसार मीठ घातलं आहे। आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। तर खडे मसाले पण यात घातलेत, त्यामुळे अप्रतिम याचा फ्लेवर येतो। अतिशय मस्त अशी मिसळ तयार होते। तर तुम्ही इथं बघू शकता आपल्याला हे छान असं परतून घ्यायचं आहे जोपर्यंत मसाले तेल सोडत नाही तोपर्यंत। तर मी हे 3 ते 4 मिनटं छान फुल फ्लेमवर परतल्यानंतर 2 ते 3 मिनटं लो टू मिडियम फ्लेमवर चांगला भाजून घेणार आहे। तर इथं तुम्ही बघू शकता छान असं तेल सुटले। आता आपण यात घालूया शिजलेली मटकी। तर यात मटकी घातली आहे। कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करत पाणी घालायचं आहे। तर इथं मी पाणी घातलं आहे। तर 1.5 तांब्या मी इथं पाणी घातलं आहे। तर तुम्ही इथं बघू शकता छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। 7 ते 8 जणांसाठी ही रेसिपी सफिशियंट आहे। तर तुम्ही इथं बघू शकता छान अशी उकळी आली। लो टू मिडियम फ्लेमवर आपल्याला हे छान असं उकळून घ्यायचं आहे। वरून चिरलेली कोथिंबीर घातली आणि आता मस्तपैकी आपली झणझणीत चमचमीत अशी मिसळ तयार आहे। अगदी सोपी रेसिपी आहे, सगळ्यांना आवडणारी रेसिपी आहे। शक्यतो सगळे घरी असल्यावरच मी ही रेसिपी बनवत असते। तर तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करून बघा।
सुट्टीच्या दिवशी अगदी झटपट होणारा मेनू. तर तुम्हीसुद्धा या पद्धतीने एकदा बनवून बघा, तुम्हालासुद्धा रेसिपी खूप आवडेल. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओत नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय.